1972च्या दुष्काळापेक्षाही यंदाच्या वर्षी पडलेल्या दुष्काळाची बिकट अवस्था आहे। याचं मुख्य कारण म्हणजे पाणी आणि या पाण्याचं न केलेले नियोजन। या पाण्याचं न केलेल्या नियोजनामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना याचा फटका बसलाय। त्यातल्या त्यात हा फटका पुणेकरांना चांगलाच बसलाय। माणसाच्या कृतज्ञपणाचा माणसालाच त्रास आहे। माणसाच्या अविचारीपणामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होतोय। पर्यावरण रक्षणाचा मंत्र कानोकानी पोहोचवावा लागेल। स्वतःला वाचवायचं असेल तर आधी निसर्गाला वाचवावं लागेल। हीच संकल्पना घेऊन कर्नल सुरेश पाटील यांनी खडकवासला धरणातील गाळ काढण्याचं काम हाती घेतलंय। काय आहे हे काम? का करतात कर्नल हे काम? काय फायदा होणार याचा पुणेकरांना? पहा पुणे प्लसचा हा स्पेशल रिपोर्ट। देशातील विविध प्रांतात विशेषतः महाराष्ट्रात मार्च महिना सुरू झाला की पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई भासू लागते। सध्या राज्यात मराठवाड्यासह इतर भागात दुष्काळाच्या झळा नागरिकांना बसतायत। शासनाने दुष्काळ असे नामकरण न करता दुष्काळ सदृश असं नाव दिलंय। धरणातील पाण्याचा साठा संपत चालला आहे। अनेक ठिकाणी जिल्ह्यांमध्ये पाण्यावरून रणकंदन सुरू आहे। धरणात शिल्लक असलेल्या पाण्याचं नियोजन करताना पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। दरवर्षी पाणी प्रश्नाची तीव्रता वाढतच आहे। जनतेकडून होणाऱ्या पाण्याच्या वाढत्या मागणीला तोंड देणं राजकारण्यांना कठीण जातंय। असं असताना देखील देशाच्या रक्षणाचे काम केल्यानंतर निवृत्त झाल्यावर कोणाच्याच मदतीची प्रतीक्षा न करता खडकवासला धरणातील गाळ काढण्याचं काम कर्नल सुरेश पाटील यांनी सुरू केलंय। त्यांनी खडकवासला परिसरात ग्रीन थंब संस्थेकडून महात्मा फुले पाणी चळवळ अभियानांतर्गत धरणातील गाळ काढण्याच्या प्रकल्पाला सन 2011 नंतर सुरुवात केली आहे। नमस्कार, मी शनाया, पुणे प्लस मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण खडकवासला धरणातील गाळ काढणाऱ्या ग्रीन थंब या संस्थेला भेट द्यायला आलेलो आहोत। या संस्थेतल्या प्रत्येक उपक्रमाची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर चला आपण या संस्थेची माहिती घेऊया। लोकसहभागातून धरणातील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी गेल्या 5 वर्षापासून ग्रीन थंब या सेवाभावी पर्यावरण संस्थेचे कर्नल सुरेश पाटील आणि कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत। या उपक्रमास खडकवासला पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्य मिळतंय। धरणातील माती काढण्यासाठी ग्रीन थंब संस्थेनं तलावाच्या 22 किलोमीटरच्या परिसरात व पाणलोट क्षेत्रात 75,000 झाडे लावून परिसर सुशोभित करणं व जमिनीची मोठ्या प्रमाणात होणारी धूप थांबवण्याचं काम केलंय। परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावून माणसांपासून दूर गेलेल्या पक्ष्यांना जवळ करण्याचं काम ग्रीन थंबनी केलंय। यात कर्नल सुरेश पाटील यांना सुरुवातीपासूनच हातात हात देऊन काम करणारे अनिल भोसले यांनीही मोलाची साथ दिली आहे। आपण खडकवासला धरणातील ग्रीन थंब या संस्थेच्या उपक्रमाबद्दल आता आपण माहिती घेतलेली आहे। तर या संस्थेनं आणखीन एक उपक्रम राबवलाय, तो म्हणजे की पक्ष्यांना एक अन्न उपलब्ध करून देत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पक्ष्यांना पूरक असे आणि पर्यावरणाला पूरक असे त्यांनी झाडं लावलेले आहेत। तर आपण पाहू शकता की पक्ष्यांना कसं अन्न देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भूतदयेला फार महत्त्व दिलं जातं। तर ही भूतदयाच ही ग्रीन थंब ही संस्था दाखवते। तर आज आपल्यासोबत ग्रीन थंब या संस्थेचे कर्नल सुरेश पाटील यांचे एक सहकारी आहेत अनिल भोसले। तर त्यांच्यासोबत आपण आता चर्चा करणार आहोत। तर ह्या प्रकल्पामध्ये काका तुम्ही सांगा की जी भूतदया दाखवली आहे प्राणी मित्रांसाठी, तर तुम्ही काय सांगाल या प्रकल्पाबद्दल की आपल्या भारतीय संस्कृतीत भूतदयेला फार महत्त्व दिलं जातं आणि तुम्ही तर पक्ष्यांसाठी एक अन्न उपलब्ध करून देताय। आता सध्या आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे, पण तुम्ही एक हा आगळा वेगळा उपक्रम राबवलाय। तर काय सांगाल त्या उपक्रमाबद्दल? थोडक्यात माहिती सांगतो की हे जे घरटं आम्ही ज्यावेळेस हा प्रकल्प चालू केला त्यावेळेस ही जी घरटी बनवली ती पहिली घरटी उभी केली आणि त्याच्या बाजूला आम्ही ही झाडं लावली
तर ही झाडं लावल्यानंतर जसे जसे पाणी लहान मुलाला आम्ही जसं सांभाळतो तसं ह्या झाडांना सांभाळलं आणि झाडाच्या आडोशाला ही घरटी उभी केल्यात. आणि ह्या घरट्यामध्ये आम्ही काय करतो की तोंडाला समोर जे असं चौकोन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही बाजरी, प्रत्येक व्यक्ती आला की त्याला म्हणतो याच्यामध्ये बाजरी टाका, कारण हे माणसाला जर अन्नदान केलं तर तो माणूस कधी बी उलटतो, पण पक्ष्यांना जर ते केलं तर त्याला जाणीव राहते. तो सकाळी संध्याकाळी केव्हाही जरी सूर्य मावळायचा असतो तो येऊन तिथं आपली ते येऊन दाणे खातो. बरं, सकाळची परिस्थिती कशी असते काका? किती मोठ्या प्रमाणात येतात का पक्षी इथं आपलं अन्न किंवा सकाळी जर इथं जर आपण सूर्यकिरण जर उगवलं आणि पक्षीचा किलबिलाट म्हणजे 5:30 ते 5च्या सूर्य जसा उगवल्यानंतर तांबडं किरण पडतं त्यावेळेस पक्ष्यांचा झाडावर किलबिल आवाज येतो. तर किलबिल आवाज कशा करतात ते एका मिरला जागा करतात की चला आपल्याला कुठेतरी सामुग्री पाहिली पाहिजे म्हणून. आणि आम्ही जे या ठिकाणी जे हा प्रकल्प राबवला आहे तो अक्षरशः इतका दाट झाडांचा लावला आहे की त्याच्यामध्ये माणूसही काय आणि पक्षी काय सगळे जरी येऊन बसले तर त्यांना अगदी गार हवा मिळते. आणि पक्ष्यांना असं सकाळी सकाळी इतके मोकळेपणा वाटतं, कारण का तर सकाळी सकाळी माणसाचं तिथं हे नसतं. त्याच्यामुळे इतके पक्षी असतात की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आणि केव्हाही जरी आले सकाळी किंवा संध्याकाळचं तर काय बघायला मिळणार नाही, पण सकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत या ठिकाणी धरणाच्या किनाऱ्यावर बहुतेक हजारो पक्षी आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि जेणेकरून थंडीच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या आदल्या महिन्यात तिथं तुम्हाला ह्या धरणाच्या किनाऱ्यावर इतके मोठे मोठे बाहेर देशातून आलेले पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील. काका, आपण पाहतो की बऱ्याच 5 वर्षापूर्वीच्या आधीची परिस्थिती अशी होती की इथे खूप हे होतं, म्हणजे ओसाड होतं हे सगळं. आणि आता हे एक ग्रीन एकदम असं निसर्गरम्य वातावरण निर्माण झालंय. तर तुम्हाला इथे पर्यटक दिसतात का आलेले? हो, इथं असे पर्यटक येतात, कारण 2012ला ज्यावेळेस आम्ही हा प्रकल्प चालू केला त्यावेळेस सुरेश कर्नल पाटील हे साहेब फक्त ते 1 नंबरवर तिथं यायचे आणि त्यांनी पाहणी केली की इथं काय केलं पाहिजे आणि कशामुळं हिरवगार होईल ह्याची पहिल्यांदा त्यांनी पाहणी केली. त्याच्यानंतर त्यांनी काम चालू केलं. काम चालू केल्यानंतर त्यांनी हळूहळू हा प्रकल्प डेव्हलपमेंट करीत आला. पण त्यांची अशी भूमिका होती की सुरुवातीला काही सामुग्री मिळत नव्हती, पण त्यांनी मिलिटरीचे बुलडोझर, JCB, डंपर वगैरे हे मागून हा प्रकल्प राबवला गेला आणि त्याच्यावर वृक्षारोपण केलं. वृक्षारोपण केल्यानंतर त्याला 2 वर्ष असं पाणी ह्याच्याकडनं मदत घ्या त्याच्याकडनं मदत करून ते पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर आता जे हिरवं केलं आहे तर हे पूर्वी जे वसाड होतं की इथं म्हणजे अक्षरशः माणूसच काय पण पक्षी देखील थांबत नव्हता. पण येणारे पुण्याचे पर्यटक बाकी जोडपे इथं पुष्कळचे बसायचे मजा करण्याकरता, पण ते बंद झाले. आणि इकडनं जाणारे जे लोक होते त्यांना अक्षरशः खाली मान घालून जावं लागत होतं, पण ते आता ताठ मानाने ह्या रस्त्याने जातात की खरंच आमच्या आई बहिणींची भूमिका चांगली चालली. एकंदरीतच आपण पाहतो की भारतीय संस्कृतीमध्ये भूतदयेला फार महत्त्व दिलं जातं. ग्रीन थंब ही संस्था या भूतदयेलाच खरंच पुढं वाढवण्याचं काम करते असंच म्हणायला लागेल, कारण पक्ष्यांसाठी अन्नधान्यच नाही तर पाणी पुरवठाही केलं जातं. पक्षी इथं निवांत जागेत येऊन आपलं घरटं बांधून मोठ्या प्रमाणात इथं वास्तव्यात आलेले आहेत. फक्त भारतातीलच नाही तर परदेशातील पक्षी आलेत असं भोसले यांचं म्हणणं आहे. तर हे आता हा उपक्रम ह्या उपक्रमाला चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नागरिकांचाही मिळतोय. एक झाड आणि एक पुणेकर ही जी संकल्पना राबवलेली आहे या संकल्पनेला खरंच एक चालना मिळाली पाहिजे आणि प्रत्येक पुणेकरांनी याची एक दखल घेतली पाहिजे.
ग्रीनथम या संस्थेनं गेल्या 5 वर्षात फक्त धरणातील गाळ काढण्याचं काम केलं नसून धरणातील आजूबाजूचा भागही स्वच्छ करून तेथे झाडे लावण्याचं काम सुरू केलंय। या ठिकाणी पुणेकर नागरिक तसेच पर्यटकही मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत, तसेच झाडे लावून या उपक्रमाला मोलाची साथ देत आहेत। खडकवासला धरणातील गाळ काढण्याच्या प्रकल्पानंतर ग्रीनथम या संस्थेने मोठ्या प्रमाणात झाडं लावण्याचा प्रकल्पही हातात घेतलेला आहे। आपण पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात हिरवीगार अशी सुंदर अशी झाडं लावण्यात आलेली आहेत। पुण्यातील खडकवासला धरणातील गाळ काढण्याची मोहीम ग्रीनथम पर्यावरण संस्थेच्या वतीनं गेल्या 2 वर्षापासून राबवण्यात येत आहे। जितका गाळ काढला जाईल तेवढं पाणी साठवण्याची धरणाची क्षमता वाढणार आहे। नवीन धरण बांधण्यापेक्षा देशभरातील धरणांमधील गाळ काढण्याची मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे। ही मोहीम राबवणाऱ्यांचा एक वेगळा अनुभव आपल्याला इथं पाहायला मिळतोय। देशातील विविध प्रांतात विशेषतः महाराष्ट्रात मार्च महिना सुरू झाला की पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासते। त्या बऱ्याच वेळा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या शेतकऱ्यांना व जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागतोय। शेतकऱ्यांनी मागील वर्षी मावळात केलेल्या पाणी आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात काही निष्पाप शेतकऱ्यांना आपलं प्राण गमवावे लागले। धरणात शिल्लक असलेल्या पाण्याचं नियोजन करताना पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। दरवर्षी पाणी प्रश्नाची तीव्रता वाढत आहे। जनतेकडून होणाऱ्या पाण्याच्या वाढत्या मागणीला तोंड देणं राजकारण्यांना कठीण होत होतं। पाण्याची कपात करताना दिवसातनं एका वेळेला पाणी, दिवसाआड पाणी, कमी दाबानं पाणी पुरवठा अशी सगळी गणितं सुरू होतात व त्यात सगळेजण भरले जातात। पाणी पुरवठा करताना साठा आणि मागणी याचा विचार करताना धरणामध्ये वर्षानुवर्ष साठलेला गाळ आणि तयार झालेली बेटं यांचा कोणीही विचार करत नाही व या गोष्टीकडे सर्वांचं दुर्लक्ष होतं। पुण्यात ही परिस्थिती फार वेगळी नाहीये। आज सुपात तर उद्या जातात, हाच तो काय फरक आहे। या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून धरणातील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून ग्रीनथम या सेवाभावी पर्यावरण संस्थेचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेतात। या उपक्रमात खडकवासला पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचं त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे। संस्थेचे कार्यकर्ते धरणातील गाळ यशस्वीरित्या काढत आहेत आणि जलाशयातला पाण्याचा साठा वाढवण्याचा प्रयत्न सगळेजण करत आहेत। आणि हा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी एक पर्यावरणाला आवश्यक आणि पर्यावरणाला जे पूरक झाडे लावण्याची जी गरज असते ती गरज त्यांनी पूर्ण केलेली आहे। विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत। त्या झाडांवर विविध प्रकारचे पक्ष्यांसाठी बसण्यासाठी एक व्यवस्थित घरटे केलेले आहे। पक्ष्यांना एक अन्न पुरवठा व्हावं म्हणून ते बाजरीचे धान्य टाकताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात। वेगवेगळ्या प्रकारची एक हिरवळ इथे फुललेली आपल्याला दिसून येत आहे। म्हटलं अशक्य गोष्टी शक्य होत नाहीत, मात्र कठोर परिश्रम केल्याने काहीही शक्य होतं हे कर्नल सुरेश पाटील यांनी दाखवून दिलंय। खडकवासला धरणात 3.79 टीएमसी पाणी साठण्याची क्षमता होती, मात्र आता 1.79 टीएमसी पाणी साठते। या धरणात 2 टीएमसी गाळ साचलाय असं काही तज्ञांचं मत आहे।
पाऊस आपली हजेरी लावतो, पण पाण्याचं नियोजन नसल्यामुळे पावसाचं सर्व पाणी वाहून जातंय. आजकाल धरणाच्या वर पाऊस झाला तर लगेचच दुसऱ्या दिवशी पूर येतो, कारण धरणात पाणी साठण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. मात्र या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून लोकसहभागातून गाळ काढून धरण साठ्यात अर्धा टीएमसीची वाढ ग्रीन थंब संस्थेने केली आहे. नवीन धरण बांधण्यात जेवढा वेळ व खर्च लागणार आहे त्यापेक्षा कमी खर्चात कर्नल सुरेश पाटील यांच्या ग्रीन थंब या संस्थेनं गाळ काढून पाणी साठा वाढवलाय. सध्या महाराष्ट्रात दुष्काळाचं फार मोठं सावट आवासून उभं आहे. या दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याची फार मोठी समस्या उद्भवते. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून धरणातील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी ग्रीन थंबचे कर्नल सुरेश पाटील आज आपल्यासोबत आहेत. त्यांनी धरणातील गाळ काढलाय आणि या गाळ काढल्यामुळे धरणामध्ये पाण्याचा साठा निर्माण होतोय. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की काय नक्की हा उपक्रम आहे. काय सांगाल सर तुम्ही या उपक्रमाबद्दल? तुम्ही गेली 5 वर्ष धरणातून गाळ काढताय, काय सांगाल तुम्ही? नमस्कार पुणेकरांनो. आपण खडकवासला धरण तलावाच्या परिसरातील मौजे खानापूर इथे उभा आहोत. आपण बघताय मागे पोकलन उभा आहे, इकडं ट्रक भरून ही माती काढली जाते आहे. थोडंसं इतिहासात आपण डोकावून पाहणं गरजेचं आहे. हे धरण 1879 साली महात्मा फुलेंनी बांधलं आणि त्याच्यापूर्वी त्याच्या अगोदर म्हणजे 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी ह्या मुठेच्या घळीमध्ये खडकवासल्याच्या इथं बंधारा बांधला आणि त्या बंधाऱ्याचे अवशेष आजसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आणि जेव्हा महात्मा फुलेंनी हे 1879 साली जेव्हा धरण बांधलं ब्रिटिश इंजिनियर्सच्या हाताखाली, त्यावेळेला ह्या 22 किलोमीटरच्या परिघामध्ये आपण हा बघतोय परिघ, याच्यामध्ये अंदाजे 3.5 ते 4 TMC पाणी होतं आणि पुण्याची लोकसंख्या जेमतेम 1,00,000-1.5 लाख होती. आज 135 वर्षानंतर आपण काय पाहतोय, धरणात मोठ्या प्रमाणात असा गाळ वाहून आलेला आहे. आपण बघू शकता किती मोठं अशी बेटं झालेली आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याची साठवण क्षमता कमी झाली. म्हणजे पाऊस पडल्यानंतर सगळं पाणी बरंचसं वाहून जातं आणि थोडंसंच पाणी शिल्लक राहतं. आता साठवण क्षमता अर्ध्याच्यापेक्षा कमी झाली आणि पुण्याची लोकसंख्या 1,00,000-1.5 लाखापासून आज 135 वर्षानंतर 45-50 लाखाच्या आसपास गेलेली आहे. म्हणून आपल्याला अर्थशास्त्रामध्ये जे शिकवलं जातं की मागणी आणि पुरवठा, आमची मागणी दररोज वाढत चाललेली आहे आणि पुरवठा दरवर्षी कमी होतो. आता पुरवठा का कमी होतो तर आपण बघताय हे कॅचमेंट एरिया जे आहे, ज्याला आपण मराठीत पाणलोट क्षेत्र म्हणतो, 200 ते 300 स्क्वेअर किलोमीटरचं, तिथं मोठ्या प्रमाणात झाडतोड झालेली आहे, अतिक्रमणं झालेली आहे, जमीन सगळी उद्ध्वस्त झालेली आहे, झाडं झुडपं सगळी संपुष्टात आलेली आहेत आणि इथं टपोरे थेंबाचा पाऊस पडतो आणि त्या पावसामुळं 1 ते 1.5 फूट माती वाहून दरवर्षी येते. बरं सर, तुम्हाला कधी असं वाटलं की बाबा या धरणातील गाळ काढू शकतो आपण आणि हा गाळ खूप म्हणजे ह्या गाळामुळे पाणी साठण्याची क्षमता वाढते, असं तुम्हाला कधी कल्पना सुचली? आणि किती दिवसापासून, आता तुम्ही 5 वर्षापासून काम करताय, तर किती दिवसापासून तुम्ही याचं अगोदरच नियोजन वगैरे केलं होतं? हां, आता आपण पाहिलं की मार्च महिना सुरू झाला की महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त बाकी प्रांतामध्ये सुद्धा पाण्याची चणचण निर्माण होते आणि हे दरवर्षीचं एरे माझ्या मागले असतं. कमी दाबाने पाणी येणं, आलं पाणी तर 2 दिवसातून एकदा येणं. मग याच्यावरती आम्ही ग्रीन थंबतर्फे आम्ही सर्व माजी सैनिक एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं की बाबांनो ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. कारण आपल्याकडं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो रेन गॉड्स आर व्हेरी काइंड, म्हणजे पाऊस आपल्याकडं चांगला पडतो. आता गेल्या 10 वर्षाचं आमच्याकडं पूर्ण माहिती आहे की उन्हाळ्यानंतर पहिल्या दिवशी जेव्हा पाऊस येतो त्यावेळेला 7 जून असतं. म्हणजे निसर्गाचं चक्र जर इतकं वेळापत्रकाप्रमाणे जर काम करते तर आपण का काम व्यवस्थित आपण आपल्या पद्धतीने करत नाही? म्हणजे वॉटर मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. हा विचार आम्ही जेव्हा मनात आला त्यावेळेला आम्ही म्हटलं की धरणाचा पाण्यातला साठा वाढवण्यासाठी म्हणून आम्ही याच्यावरती अभ्यास केला. मग देशातली 16 धरणांचा अक्षरशः फिरून आम्ही जाऊन तो अभ्यास केला. जगातली काही मोठी धरणं पाहून आलो. इथली 22 किलोमीटरचा परिघ अगदी अभ्यास करून त्याचे फोटो काढून जेव्हा आम्हाला समजलं की इथं 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5 एकराची पठार आहेत. आता हे बघा, हे समोर बघा, हे 4-5 एकराचं पठार आपल्याला दिसतंय. आता हे वाहूनच आलेलं आहे, वरची माती वाहून आलेली आहे. तर ही जर आपण काढली, म्हणजे पर्याय 2 होते, पाणी वाढवण्यासाठी पर्याय 2 होते. एक साधा आणि सोपा पर्याय होता की धरणाची तुम्ही भिंत 5 फुटाने वाढवा. पण जर तुम्ही भिंत वाढवली तर हजारो हेक्टर पाण्याखाली जाईल. मग शेतकरी काय करणार? आपलं उत्पन्न आणि अन्नधान्य कुठून मिळणार आपल्याला? आणि दुसरा पर्याय होता की तुम्ही 22 किलोमीटरच्या परिघामध्ये कुठंतरी अशी जागा शोधा की तिथं नवीन धरण बांधा. पण आता जर नवीन धरण बांधायचं म्हणजे फार मोठा खर्च आहे आणि तुम्हाला जागाच कोण देणार आहे? तर जरी तुम्ही ती जमीन भूसंपादन केली चौपट 5पट शेतकऱ्यांना पैसे देऊन, तरी आज जरी बांधायला धरण घेतलं तरी पुढचे 5-7-8 वर्ष लागतील ते धरण पूर्ण व्हायला आणि त्याच्या पुढं आणखीन 3-4 वर्ष लागतील त्याच्यात पाणी साठायला. तोपर्यंत तुमची पुण्याची लोकसंख्या 80 लाखाच्या वर गेलेली असेल, कारण ही 27 गावं तुमच्याकडे येणार आहेत. त्याच्यामुळं
तिसरा अगदी स्वस्त आणि मस्त पर्याय होता जो आपण आत्ता करतोय. हे जे तुम्ही पाहतात की पाणी जेव्हा मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा तलावातलं पुढं सरकतं तर बराचसा तलाव असा उघडा बोडका होतो आणि ही अशी पठारं दिसतात. आता जसं आपण ह्या पठारावर उभा आहोत, आता हे बघा अर्धा एकराचं हे पठार आहे. आता ही सगळी जर माती आपण काढली तर इथे पावसाचं पाणी साठेल ना. आता साधा आणि सरळ उपाय असं आहे की आपण जेव्हा एक ट्रक आपण माती काढतो, आता आपण हा ट्रक काढतोय, आता हा जेव्हा ट्रक बाहेर जाईल तर इथं आपण एक टँकर इतकं पाण्याची क्षमता साठण्याची निर्माण करतोय. सर, आता मोठ्या प्रमाणात ह्याच्यातून धरणातनं गाळ काढला जात आहे. आतापर्यंत काहीतरी 10 लाख ट्रक एवढा गाळ काढण्यात आलाय. तर ह्याचं नियोजन कसं करता? हा गाळ कुठे घेऊन घेतलं, मतलब कुठे जातो? हां, आता हा गाळ म्हणजे हे काळं सोनं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ब्राऊन गोल्ड. जर आपण ही शेतकऱ्यांना, जवळचे जे तलावाच्या शेजारी जे शेतकरी आहेत त्यांना आपण ही माती भरून फुकट टाकून देतो. आता ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न समजा 200 एकर बाजरा असेल तो 400 किलो बाजरा घ्यायला लागेल, कारण ही माती म्हणजे एकदम सोनं आहे. जसं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांना देता का हे हा धरणातनं जो निघालेला गाळ आहे तो शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचवता का? हो, आम्ही शेतकऱ्यांना पण देतो. बराचसा गाळ उर्वरित आम्ही स्वतःसाठी सुद्धा तलावाच्या बाहेर आम्ही कॅट करतो. कॅट म्हणजे कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट, म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यावर झाडं लावतोय. त्याच्यामुळं भविष्यात चमच्याभर सुद्धा गाळ खाली येऊ नये ही अशी ती संकल्पना. म्हणजे आपण स्वतःला सुद्धा वापरतो, काही पुणेकर स्वतः घेऊन जातात. इनफॅक्ट काही तर लोक सायकलवर सुद्धा एक पिशवी 2 पिशव्या इथून घेऊन जातात, कारण ह्या गाळाची किंमत फार मोठी आहे. म्हणजे बाजारात जर आपण विकत घ्यायचं म्हटलं एक ट्रक तर आज 12,000-15,000 लागतात, पण आपण हे भरून शेतकऱ्यांना देतो. आमचा स्वार्थ आहे की इथली जितकी माती बाहेर जाईल तितकं पुण्याचं आणि पुणे जिल्ह्यासाठी पाण्याचा साठा वाढेल. सर, किती आता धरणातनं मोठ्या प्रमाणात आता गाळ काढला जातोय, तर किती पाण्याची क्षमता, म्हणजे किती पाणी साठू शकतं आतमध्ये असं तुम्हाला वाटतं? हां, आता जसं मगाशी मी म्हटलो की साधा म्हणजे उत्तर हेच म्हणता येईल की जेव्हा आपण एक ट्रक काढतो तेव्हा एक टँकर. आता 10 लाख टँकर म्हणजे गुणाकार करा, 10 लाख ट्रक गुणिले 10,000, कारण एका टँकरमध्ये 10,000 लिटर तर तेवढे मिलियन लिटर आपण पाणी वाचवलं. म्हणजे अर्धा TMC म्हणता येणार नाही, पण अर्ध्याच्या अर्धा TMC आपण वाचवलं. म्हणजे तेवढ्या क्षमतेचं आपल्याला जर धरण बांधायचं म्हटलं आजच्या घटकेला तर मिनिमम 500 ते 700 कोटी आपल्याला खर्च येतो. पण आम्ही पुणेकरांना बरोबर घेऊन, मग आमच्याबरोबर दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची सगळी मंडळी आहेत, पुणे शहरातली सर्व गणपती मंडळं आहेत, पुणे जिल्ह्यातली गणपती मंडळं आहेत, पुणेकर नागरिक आहेत, मनपा आहे, परत पिंपरी चिंचवड नगरपालिका आहे. आणि हे सगळं आम्ही काम खडकवासला पाटबंधाऱ्याचे अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करतो आहे. सध्या आपण पाहतो की सर, महाराष्ट्रात फार मोठी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्रात बरेच अशी धरणं वगैरे आहेत आणि दुष्काळाच्या परिस्थितीवर या धरणातनं गाळ काढल्यानंतर त्या दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करता येईल असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. ॲक्च्युली खरं पाहिलं तर हा रामबाण उपाय आहे. गेले 68 वर्ष याच्यावर कुणीसुद्धा विचार केलेला नाही आहे. आता कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडं देशातली 40% धरणं इथं आहेत. म्हणजे आज 1200 धरणं आपल्याकडे आहेत आणि मावळामध्ये इथेच 25 धरणं आहेत. म्हणजे जगातला असा कुठलाच असा तालुका नाही की जिथे एवढी धरणं असतील. आज 25 धरणं आहेत आपल्या, 25 ते 26 धरणं मावळामध्ये आहेत. आणि हा स्वस्त आणि मस्त पर्याय का, की इथं तुम्हाला काही बांधकाम करायचं नाही, काही नाही, नुसती माती उचलायची बाहेर टाकायची आणि त्याचे बेनिफिट कॅस्केडिंग बेनिफिट आहे. म्हणजे आता जलशिवारामध्ये काय करतात, नुसती माती उचलून बाहेर टाकतात. तो इंटिग्रेटेड अप्रोच नाही आहे. आम्ही इंटिग्रेटेड अप्रोच असा आहे की ही आम्ही माती बाहेर टाकतो आणि त्याच्यावर झाडं लावतो. आता मग त्याच्यात पुढं जाऊन चांगल्या पद्धतीची असे म्हणजे लोकल व्हरायटीची झाडं लावतो, मग पक्ष्यांना आवडणारी झाडं लावतो आणि परिसर सुशोभित होतो. आणि हा कडेने आपण हा जो असा रस्ता जो आपण केलेला आहे, ज्याला आपण इन्स्पेक्शन ट्रॅक म्हणतो, इरिगेशनच्या ऑफिसरसाठी हा इन्स्पेक्शन ट्रॅक पण योगायोगाने होतो आहे आणि त्याचा फायदा बाकी आता पुणेकर घ्यायला लागलेत. एक पर्यटन क्षेत्र म्हणून हे विकसित होतं आहे. आता शनिवार रविवारी तर अक्षरशः हजारोनी कुटुंबे येतात, आपल्या लहान मुलांना आपल्या घरातल्या लोकांना घेऊन इथं सहलीसाठी येतात. सर, ह्याच्यामध्ये हे धरण जे काढलं जातं, खडकवासला धरणामध्ये आपण पाहतो की 3.79 TMC पाण्याची ही असते आणि आता सध्या पाहिलं तर 1.79 TMC पाणी आहे. तर गाळ काढल्यामुळं पाण्याचं जे हे आहे ते क्षेत्र वाढलं असं वाटतं का, किंवा पाणी जास्त प्रमाणात वाढलं असं तुम्हाला वाटतं का?
नक्कीच ना, पाण्याचा साठा वाढलाच आहे. आणि ह्या खडकवासला धरणाच्या साखळीमध्ये वरती आणखीन 3 धरणं आहेत. म्हणजे वरती तुमचं पानशेत आहे, वरसगाव आहे, टेमघर आहे. आता ही तिन्ही धरणं मिळून जर आपण पुढच्या महिन्याभरात, मी तर तेच म्हणतो की ही धरणरूपी भांडी जर आपण स्वच्छ केली, आणि आता शास्त्रज्ञांनी ह्यावर्षी भाकीत केलं की चांगला दमदार पाऊस पडणार आहे, तर ही आपण 4ही भांडी जर स्वच्छ केली तर अंदाजे 3 ते 4 TMC आपण पाणी वाढवू शकतो. आणि 3 ते 4 TMC पाणी जर आपण वाढवलं तर एक नवीन मोठं धरण बांधलेल्याचं बेनिफिट मिळेल. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये, जसं मी मगाशी म्हटलं, हा रामबाण उपाय आहे. आणि पाण्याची क्षमता इतकी वाढेल की पुणे शहर तर सोडा, पण पुणे जिल्हा आणि पुढं खाली जाऊन इवन सोलापूर जिल्ह्याला याच्यातून पाणी जाईल. आणि मी तर असं म्हणतो की आता सरकार, पुणे मनपा म्हणते की आम्हाला भामा आसखेडमधून पाणी आणायचं आहे. आता 350 कोटी खर्च केले आणि तिथं पुढं जाऊन तिथल्या शेतकऱ्यांनी अडवलं आहे, कारण तिथं विस्थापिताचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तिथल्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि तिथले खासदार आढळराव पाटील पण म्हणत आहेत की आता इथून पुढं तुम्हाला पाईपलाईन घेऊन जाता येणार, कारण शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न आहे. तर उलट मी त्यांच्यासाठी पूरक म्हणून असं म्हणेन की आपण ही वरची 4ही धरणं स्वच्छ केली तर भामा आसखेडचे तो प्रकल्प राबवण्यात काही अर्थ पण नाही. आणि नाहीतरी त्यांनी 350 कोटी रुपये खर्च करून बसलेत आणि अजून 350-400 कोटी खर्च करायचे, ते सगळे पैसे वाचतील. फक्त आपण ही 4ही धरणं जर स्वच्छ केली तर करदात्यांचे फार मोठे पैसे वाचतील. आणि तुम्ही तिथं 400 आणि 500 कोटी खर्च करताय, त्याच्या 1% सुद्धा खर्च इथं होणार नाही. आणि पूर्ण म्हणजे मेक इंडियासारखं होईल. म्हणजे मेक इन इंडिया तर ठीक आहे, पण हे मेक इंडियासारखं होईल, कारण हा परिसर इतका सुंदर आहे आपला. हा आमच्या ज्या पर्वतरांगा आहेत इतक्या सुंदर आहेत, आणि ही 4ही धरणं आपण स्वच्छ आणि अशी झाडं लावून सुंदर केली, कॅट केला, तर एक पुण्यासाठी तर ॲसेट होईल, पण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक असं नवीन असं एक प्रकल्प आणि पथदर्शक काम उभं राहील. आणि आमचं तर स्वप्न असं आहे की आता आपण पाण्याच्या तलावाच्या कडेकडे असा 22 किलोमीटरचा आपण हा रस्ता तयार करतोय. त्याच्यातले 15 किलोमीटर तर पुणेकरांच्या सहभागातून आपण केलेलेच आहेत. आणखीन आता पुढच्या ह्या 2 महिन्यात आपण पुढचा टप्पा उडवणार आहोत. तर हे चंद्रावरून दिसावं अशी आमची कल्पना आहे की आपण हा जो आता आजच्या घटकेला ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, देर आर ओनली 2 मॅन मेड ऑब्जेक्ट्स विच आर विजिबल. एक तर ग्रेट वॉल ऑफ चायना आणि दुसरं दुबईमध्ये पाम आयलंड तिथल्या राजाने, अल मक्तूम राजाने बनवलं आहे, जिथं 40-40, 50-50 फुटाच्या मोठ्या अशा लाटा येतात. त्या ठिकाणी त्या राजाने ऑस्ट्रेलियावरून आणून माती आणि समुद्रातली माती काढून इतकं सुंदर आयलंड केलं आहे. तर त्या प्रकारे आपण सुद्धा पुणेकरांच्या सहभागातून हे 22 किलोमीटर इतकं सुंदर करतो. आणि कालच आमचे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे म्हणले, कर्नल साहेब बोले ये 22 किलोमीटर काय, आपण उलटे 22 किलोमीटर पण सगळे पुणेकर मिळून करूया. हे फार म्हणजे देशाला नाही, जगाला एक पथदर्शक असं काम उभं राहते. सर, असं ऐकण्यात आलेलं आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणात झाडं लावण्याचं एक काम करतायत. आत्तापर्यंत तुम्ही 1 लाख झाडं लावण्याचं हे केलेलं आहे. 1 लाख झाडं तुम्ही लोकसहभागातून लावलेली आहेत, तर काय सांगाल त्याबद्दल? हो, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कॅचमेंट एरिया ट्रीटमेंटमध्ये, आणि आत्तापर्यंत 1 लाख लावली, ह्याच्यानंतर तुम्हाला किती झाडे लावायचे आहेत? हां, तर कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट म्हणजे काय, तर आपण ह्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावून जमिनीवर आच्छादन निर्माण करणं गरजेचं आहे. आपण असं ठरवलं आहे की प्रत्येक पुणेकराच्या नावाने एक झाड लावायचं, किंवा प्रत्येक पुणेकरांनी इथे येऊन झाड लावायचं. म्हणजे 50 लाख झाडं लावायचं आमचं उद्दिष्ट आहे. त्याचे झाडं आम्ही लावलेत. आणि आमच्याकडे आमचे पर्यावरणाचे जे डायरेक्टर आहेत नितीन राऊत साहेब, ते तुम्हाला नंतर त्या झाडांच्याबद्दल माहिती देतीलच. पण आपण मोठ्या प्रमाणात बांबू असा हा रस्त्याच्या कडेकडेने लावतो आणि बांबूची भिंतच निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळं वरून चमच्यावर सुद्धा भविष्यात माती खाली वाहून येणार नाही. आणि ही 50 लाख झाडं लागल्यानंतर अप्रतिम असं हे निसर्गरम्य आणि पर्यावरणाला पूरक असं जैवविविधता असणारं, कारण इथं पक्ष्यांची पण फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कारण पूर्वी इथं राडारोडा लोक येऊन घाण करायचे, प्राथर्विधीसुद्धा करायचे. आज आपण तारेचं कुंपण टाकून झाडं लावून हा पूर्ण तलावाचा परिसर आपण काय ज्याला म्हणतो ना, आपण सिक्युअर केलेला आहे. त्याला बंदिस्त केल्यामुळे आता पक्ष्यांना सुद्धा शाश्वती आली की अरे आपल्याला कोणी त्रास देणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण छोटी छोटी बेटं केलेली आहेत, पक्ष्यांसाठी आवडणारी झाडं लावलेली आहेत. आणि त्या पक्ष्यांसाठी आपण मासेसुद्धा आता सोडलेले आहेत काही छोट्या डब्यामध्ये. त्याच्यामुळं एक हा फार परिपूर्ण असा इंटिग्रेटेड अप्रोच आहे. नुसतं पाणी वाढवणं हा तर एक फक्त आमचा एक स्वार्थ सर्वात प्रथम आहे, पण बाकी त्याचे बेनिफिट असेल. आणि सर्वात मोठी म्हणजे एक सामाजिक क्रांतीसुद्धा झालेली मी म्हणेन. आज गावातल्या आमच्या भगिनी चूल आणि मूल याच्या पुढं कधी त्यांना संधी मिळायची नाही. आज सकाळ संध्याकाळ इथं बहुजन समाजातल्या स्त्रिया आमच्या भगिनी सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येतात. फार मोठी क्रांती झाली, म्हणजे सामाजिक क्रांतीसुद्धा झालेली आहे. म्हणजे नुसतंच आपण पाणी वाढवत नाही आहे,
आज त्यांनासुद्धा एक हुरूप आला आहे की अरे खरंच आपल्या इकडे इतकं सुंदर परिसर झाला आहे आणि परिसराची किंमत वाढायला लागलेली आहे, हे सगळ्यांना कळून चुकलं आहे आता. बरं, आता तुम्ही झाडे लावण्याचा उपक्रम केला आहे, धरणातनं गाळ काढण्याचा एक उपक्रम हाती घेतलेला आहे. यात तुम्हाला पुणेकरांचा कसा प्रतिसाद मिळतोय किंवा पुणेकरांनी काय प्रतिसाद दिलाय आतापर्यंत तुम्हाला? हां, पुण्यातले युवक युवती राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी म्हणून आणि स्वतःचं त्यांना राष्ट्रप्रेम आहे हे दाखवण्यास सिद्ध करण्यासाठी पुणेकर मंडळी येत असतात, युवक येत असतात. NSSचे विद्यार्थी, त्यांचा आम्ही कॅम्प घेतला 1500 विद्यार्थ्यांचा. त्यांनी मन लावून इथं भरपूर श्रमदान केलं आणि शनिवारी रविवारी आणि गुरुवारी मोठ्या प्रमाणात लोक इथं येऊन झाडं लावणे किंवा घमेल्याने मातीसुद्धा काढणे हा एक श्रमदानाचा भाग म्हणून करतात. आणि फारच चांगलं पुणेकरांची ही साथ जी आहे, तर मगाशी जसं मी म्हटलं की हे आपला प्रकल्प चंद्रावरून दिसावा. आणि एक मराठीत म्हणसुद्धा आहे की पुण्यात जे पिकतं ते जगात विकतं. आणि कालच आमच्याकडे पवारसाहेब येऊन गेले, आदरणीय पवारसाहेब, तर खूप खुश झाले. ते 2.5 तास इथं होते. त्यांनी खूप कसून अगदी ते तर त्यांना तर अभ्यास आहे शेतकऱ्यांच्या विषयाचा, जमिनीचा, कारण ते स्वतःच आपले कृषीमंत्री असल्यामुळं त्यांना पूर्ण कल्पना आहे. तर त्यांनी पूर्ण हा परिसर पाहिला, त्यांना खूप आनंद झाला. ते म्हटले की खरंच वरची 4 धरणं स्वच्छ करा, तुमचे पैसे पण वाचतील सरकारचे आणि पुण्याला मुबलक पाण्याचा साठा होईल आणि हे रोल मॉडेल म्हणून सगळ्या जगापर्यंत जावं असं त्यांनासुद्धा वाटायला लागलं. बरं, प्रशासनाने आतापर्यंत काय दखल घेतली का किंवा काही निधी वगैरे तुम्हाला आतापर्यंत मिळाले का ह्या धरणासाठी गाळ काढताय तुम्ही? तर प्रशासनाने कशी दखल घेतली आणि आतापर्यंत काय निधी वगैरे तुम्हाला देण्यात आलाय कसा? हां, आमच्याकडे तर इथले आमदार, स्थानिक आमदार आहेत भीमराव तापकीर, त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्यांनी स्वतः 10 लाख आपल्याला ह्या ट्रॅकसाठी दिले, झाडांसाठी दिले. तदनंतर आमचे विभागीय आयुक्त स्वतः तिथं येऊन गेले, त्यांनी बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन्स दिल्या. त्यांनी उर्वरित राहिलेला 10 किलोमीटरचा भाग प्रत्येक विभागाला त्यांनी वाटून दिला आहे. आमचे कलेक्टर इथं 2दा येऊन गेले. आमचे इथे लोकल जे आमचे तहसीलदार आहेत काळेसाहेब, त्यांनीसुद्धा आता हे बघताय, हे गाड्या त्यांनीच मॅनेज करून आम्हाला दिलेल्या आहेत. तर सगळ्यांचा सहभाग आहे. आणि पुणे मनपाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यांचा एक JCB आमच्याकडे आहे, डंपर आहे आणि बाकी काही नगरसेवक आहेत, त्यांनी स्वतः उत्स्फूर्त, जसे दीपक भाऊ मानकर आहेत, त्यांनी स्वतः येऊन ते म्हटले अरे कर्नल साहेब आप तो आम्ही पक्षांना दर दिवसाला 5 किलो एक बाजरी पडत असते. आम्ही पिजन होल्स आपण तुम्ही चित्रात दाखवालच. तर ते म्हटलं की नाही कर्नल साहेब, 1 वर्षाचं हे तुम्हाला जेवढं पक्षांसाठी मात्र लागतंय, धान्य लागते, बाजरी लागते, त्याचे हा अमाऊंट त्यांनी ब्लँक चेक आम्हाला दिला. म्हणजे सुरुवातीला तर ₹1,00,000 काढून दिले आणि पुन्हा ब्लँक चेक दिला. म्हटलं तुम्हाला पक्षांसाठी जे जे करायचं आहे ते आमच्यातर्फे. तर सर्वांचा हा मिळून, म्हणजे एक मराठीत म्हणसुद्धा आहे की गाव करील ते राव काय करेल. आम्ही इंडिव्हिज्युअल मी काहीच करू शकत नाही. आमच्याबरोबर ही जी सगळी टीम आहे, आमचे भूतपूर्व सैनिक आहेत आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सर्वजण आहेत. पण याच्यामध्ये एक मला सांगूशी वाटतं आणि पुणेकरांना पण हा विचार मी देऊ इच्छितो की देवेंद्र फडणवीसांचं एक फार महत्त्वाकांक्षी जलशिवार योजना ते राबवत आहेत. ती योजना फारच चांगली आहे. पण फक्त जलशिवार म्हटल्यानंतर काय तर ते शिवारापुरतंच राहतं, म्हणजे गावापुरतं राहतं. शिवार म्हणजे गावातल्या विहिरी, गावातलं पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतो. हा प्रकल्प अगदी छान आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या दिग्गजांनी, म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत ही मोठी जी धरणं जी बांधलेली आहेत, तर त्या धरणांचं आपण ज्याला म्हणतो ना आरोग्य ठीक ठेवणं गरजेचं आहे. आणि ते जर ठीक ठेवलं तरच शहरं वाचतील. आता झालं आहे काय, आपण शिवारातलं पाणी शहरात आणू शकतो का? नाही. आता तुम्ही परवा लातूरला जे पाणी घेऊन गेला ते कुठून शिवारातनं उचललं का? नाही. तुम्हाला ते धरणातूनच उचलावं लागलं. पण धरणातच पाणी नसलं तर तुम्ही उचलणार कुठून? म्हणून आम्ही काय म्हणतोय की सगळी धरणं स्वच्छ होणं गरजेचं आहे महाराष्ट्रातली. आणि पुढचा 1 महिना आपल्याला सोन्याची संधी आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची जी फिलॉसॉफी असायची की ॲडव्हान्टेज आउट ऑफ ॲडव्हर्सिटी, म्हणजे जेव्हा वाईट वेळ असते त्यावेळेला तुम्ही जर ॲडव्हान्टेज करून घेतला तर त्या खऱ्या अर्थाने तुम्ही खरे काय म्हणतात त्याला की तुमची ती कला आहे ती की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करून आपण ह्या दुष्काळातून बाहेर येण्यासाठी फक्त सुंदर असा पर्याय. म्हणजे आता आपल्याला शहरात पाणी कशाला लागते? प्यायला पाणी लागते. आज तुम्हाला पुणे स्मार्ट सिटी तुम्ही म्हणताय. स्मार्ट सिटी म्हटलं म्हणजे इथं लोकसंख्या आणखीन वाढत चाललेली आहे. शहरातल्या दवाखान्यांसाठी आजच्या घटकेला दवाखान्यात पाणी नाही आहे. तुम्हाला इथे बांधकामाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते, MIDCला पाणी लागते, शुगर फॅक्टरींना पाणी लागते. तर याच्यासाठी पाण्यासाठी तुम्हाला पाण्याचं ग्रीड निर्माण करणं गरजेचं आहे. ते शिवारांनी होणार नाही. तो अंतिम उत्तर नाही आहे पाण्यासाठी. म्हणजे महाराष्ट्रातल्या पाण्यासाठी
आपल्याला धरणं स्वच्छ करणे आणि कुणीतरी काहीतरी चुकीचं सांगून जातं आणि चुकीचा उपदेश देतात. आता ह्यांनी नवीन ठूम काय काढली की म्हणे सगळे नाले आणि ओढे सरळ करा. आता परवा मी पुसेगावला गेलो होतो, ते नाल्याने ते सगळे असे ओढे सरळ केल्यामुळं झालं आहे काय, पूर्वी पाणी असं नागमोडी असं थपकत जायचं, पाणी जमिनीत मुरायचं. आज पाणी पटकन वाहून गेलं आणि वर माती टाकली ती सगळी परत खाली आली. तो हा पर्याय नाही आहे. आपली जी धरणं आहेत ती स्वच्छ करा, धरणं खोल करा ना. म्हणजे खोल करण्यापेक्षा मी म्हणेन की त्यांना पुनर्जीवन द्या. आणि ते जर झालं तर पुढच्या 5 वर्षात मला नाही वाटत, पाऊस जरी नाही पडला तरी आपण सुजलाम सुफलाम होऊ शकतो आणि आपलं पिकाचं उत्पादन दुप्पट होईल. म्हणजे आज मला सांगा, जर एखाद्या शेतकऱ्यानं जर त्याचं उत्पन्न दुप्पट झालं, गावाचं उत्पन्न दुप्पट, तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि प्रांताचं उत्पन्न दुप्पट झालं, तर आपण चंद्रावरती काय, चंद्राच्या पलीकडे कुठला जर ग्रह असेल तिथपर्यंत अन्नधान्य पुरवू शकतो. आणि खऱ्या अर्थाने पाण्याच्या क्रांतीमुळे, ह्या पाण्याच्या संपत्ती वाढल्यामुळे हरित क्रांती होईल आणि हरित क्रांतीमुळे अर्थक्रांती होईल. म्हणजे आजचं जर आपलं जेवढं उत्पन्न आहे त्याच्या दुप्पट उत्पन्न झालं तर किती पैसा येईल त्याचं आपण खरंच गणती करू शकत नाही. आणि मी तर म्हणतो बघा की छोटे नुकते जर चिन्हे आपण केला, याचा आपल्याला वेळ कमी आहे तरी पण अभ्यास जर आपण हा केला तर आता ही माती आपण जर टाकतो तर 15 वर्ष तुम्हाला काही दुसरं काही त्याच्यात टाकायची जरूर नाही. आता युरिया आपण जो टाकतो त्याचं वर्षभर त्याचा इफेक्ट असतो, काही चला 6 महिने आणखीन पुढं त्याचा बेनिफिट मिळतो. पण ह्याचा 15 वर्ष. आणि जर त्या युरियाचंच जर तुम्ही सबसिडी बघितली देश पातळीवरची तर 30,000 कोटी तुमचे सगळे वाचतील ना, 30,000 कोटी. म्हणजे तो पैसा घ्या ना, तुमचे ज्या मूलभूत गरजा आहेत आज आमच्या, शिक्षण आणि आरोग्य, हां, आणि मग हे तुम्हाला टोल टॅक्स वगैरे वगैरेची काही जरूर पडत नाही. जसं आम्ही आता ह्या अर्धा TMC पाणी जे वाचवलं त्याच्यात 500 ते 700 कोटी वाचवले. आज घ्या ना हे पैसे तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी पुण्याच्या. सर, आपण पाहतो की एक चांगलं काम, एखादा चांगला उपक्रम हाती घेतल्यानंतर स्थानिकांचा असेल किंवा नागरिकांचा असेल काही वेळ अडथळा निर्माण होतात किंवा चांगल्या कामामध्ये समस्या येतात. तर तसा तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का? असा अनुभव सांगाल का एखादा? हो, भरपूर. आम्हाला म्हणजे सुरुवातीला तर खूप त्रास झाला. काही गावगुंडांनी आम्हाला इथं कामं सुरूच होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले, कारण त्याच्यामुळं त्यांचं पितळ उघडं पडणार होतं. बऱ्याचशा जमिनी अतिक्रमणं झालेले आहेत आणि ह्या 44 किलोमीटरच्या परिघामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झालेली आहेत. तर त्या लोकांनी आमचे सुरुवातीची झाडं जाळणं, आमचे बॅनर झाडणं, आमच्या कामगारांना मारणं, माझ्या स्वतःवरती वैयक्तिक 4 वेळा माझ्या घरी अटॅक वगैरे झाला. तो कुणी केला ते माहिती नाही, पण एक सांगायचा उद्देश हा की भरपूर विरोध झाला. पण आम्हाला आर्मीमध्ये शिकवलं असतं एक इंग्लिशमध्ये when the going is tough, the tough get going. आणि आता मागं वळून बघल्यानंतर असं वाटतं की खरंच आपलं जे जेन्युइन आपल्यात काही ह्याच्यात हिडन अजेंडा नाही आहे की आपल्याला ह्याच्यात काही स्वार्थ नाही, निस्वार्थ बुद्धीने आम्ही काम करतो. आता आमच्या सैनिकांच्याबद्दल बोलायचं झालं तर ही आमची सेकंड इनिंग असते आणि सेकंड इनिंगमध्ये आम्हाला काहीतरी समाजाला, नवीन पिढीला द्यायचं आहे. आम्ही फर्स्ट इनिंगमध्ये जेव्हा सीमेवर असतो त्यावेळेला काय झालेलं असतं की जसं आता लेहमध्ये आम्ही 2 वेळा पोस्टिंग होतो, तर तिथं आम्ही जेव्हा पोस्टिंग असतो तर सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तिथे, संध्याकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 7 वाजल्यापर्यंत तिथे. म्हणजे 24 तासातले 24 तास आम्ही ते ड्युटीवरच आहे ना. म्हणजे 24/7, म्हणजे महिन्यातले 30 दिवस आम्ही तिथं ड्युटीवरच आहोत. म्हणजे 3 वर्ष जर आम्ही राहिलो तर आम्ही 9 वर्षाचं काम करतो. म्हणजे 8 वर्षासारखं आमच्या इकडच्या लोकांसारखं काम करत नाही आम्ही. 3 वर्षात 9 वर्षाचं काम करतो. आणि त्यावेळेला आम्ही जेव्हा सीमेवर असतो बऱ्याचशा वेळेला सुट्टी मिळत नाही, घरी येता येत नाही. घरी काही लग्न कार्य असलं, कुणाचं काय झालं, हादसा झाला असला तर त्यावेळेला सुट्टी मिळत नसते. जनरली आमच्या फौजमध्ये सारखं काही ना काहीतरी असतंच. कारण तर त्यावेळेला तुम्ही पब्लिकनी, नागरिकांनी आमच्या आईवडिलांचा, आमच्या कुटुंबाची सेवा केलेली असते. म्हणून आम्ही ठरवले की सेकंड इनिंगमध्ये आपण एक ऋण फेडावं समाजाचं, म्हणून समाजासाठी काहीतरी देणं लागतो. आणि ह्याच्यापेक्षा आणखीन ज्याला म्हणतो ना आपण की चांगलं काम मला तर काही दिसत नाही. आणि ह्याच्यात काही जास्त शकल पण लढवावी लागत नाही, अक्कल लढवावं लागत नाही. ह्याच्यात फक्त तुम्ही निस्वार्थ बुद्धीने चांगल्या पद्धतीने जर काम केलं, आमच्याबरोबर ज्याला पाण्याचा जास्त अभ्यास आहे ती पण मंडळी आहेत. जसे एक शरद मांडे म्हणून आहेत, परत एक अनिल पाटील म्हणून आमच्याबरोबर आहेत. आता आमचे पर्यावरणाचे अभ्यासक नितीन राऊत आहेत. ही मंडळी वेळोवेळी आम्हाला उपदेश करत असतात आणि आम्ही फक्त शिस्तीने हे काम करत असतो की माती आमचा बे की बाबा माती काढायची आणि शेतकऱ्यांना द्यायची किंवा माती काढायची, तलावाच्या बाहेर घेऊन जायची.
एकंदरीतच आपण पाहतो की महाराष्ट्रात सध्या पाणी टंचाईचा प्रश्न फार मोठा गाजत आहे। या पाणी टंचाईच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात मात केली आहे ती कर्नल सुरेश पाटील यांनी, कारण त्यांनी धरणातील गाळ काढून एक पाण्याला एक साठा निर्माण केलेला आहे। त्यामुळे पाण्याची जी भीषण वास्तविकता आहे, टंचाई जी आहे ती दूर करण्यास मदत होईल। त्याचबरोबर त्यांच्या ग्रीन थंब या संस्थेने पर्यावरणासाठी एक पर्यावरणपूरक झाडे लावण्यासाठी एक हाती उपक्रम घेतला आहे। त्या झाडामुळे एक स्वच्छ पुणे आणि सुंदर पुणे ही फक्त संकल्पना न राहता हे वास्तवात संकल्पना उतरण्यास मदत झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह मी शनाया, पुणे प्लस।